नाव सौ पूजा नवनाथ चव्हाण। मी महिला आघाडी उपशहर प्रमुख आहे। आज महिला आघाडी उपशहर प्रमुख राहून तसेच मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत आज आम्ही आत्तापर्यंत लोकांपर्यंत जे पण काही कार्य केलेलं आहे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% सोडवलेल्याच आहेत। त्या जोरावरती आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे। ही उमेदवारी ही तुम्ही प्रभागातील सर्व लोकांचा विचार घेऊन मग आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे। मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये जर का भाजपाचा उमेदवार थांबला तर तुमची भूमिका काय असेल त्या बाबतीत? भाजपाचा उमेदवार असेल तरी पण आम्ही महायुतीतून आहोत, पण आमच्या शिवसेनेचा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामाच्या जोरावरती आम्हाला ही उमेदवारी आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकून येणार या गोष्टीची हमी आज मी सर्वांना देते। महायुतीमध्ये आज पण शिवसेनेला हे भाजपात दुय्यम स्थान दिलं जातं असं म्हटलं जातं, सर्वत्र चर्चा त्या गोष्टीची आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे? ते जे पण काही चर्चा आहे किंवा माझं जे मत आहे त्यावरती नसून आमच्या पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्या सर्व गोष्टीला आम्ही मान्यता देऊन पुढे चालणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन चालणारे आणि त्यांच्या विचारावरती काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। तुमच्या निवडणुकीचा पूर्ण खर्च कोण उचलणार? पूर्ण खर्च आम्ही आतापर्यंत तरी आम्ही आमच्या स्वखर्चातून आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला एक समाजसेवेची आवड आहे। तसेच आमच्या मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत व पक्षातील महिला आघाडी उपशहर प्रमुख हे पद घेऊन मी आतापर्यंत भरपूर लोकांचे शासकीय योजना वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे पूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पूर परिस्थिती जेव्हा सोलापुरात आली होती तेव्हा तुमच्या वतीने काय काय कामं करण्यात आली? आमच्या वतीने सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आमच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून आम्ही पुढे सरकलो होतो आणि आमचं बघून बाकीचे सर्व लोक नंतर पूर परिस्थिती लोकांना पोहोचले आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण जे पण त्यांच्या वतीने त्यांच्या हातून झालं ते पूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे। आपणास काय वाटतं यंदा शिवसेना किती टक्के महिलांना उमेदवारी देतील? सध्या तरी 50% आरक्षण आहे। आता पुढचं जे पण काही ठरवतील ते सर्व आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील। एक मिनिट।